दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची आज मुख्य चैत्र यात्रा पहाटे 3 वाजता मंदिरात घंटानाद करून आजच्या मुख्य यात्रेला सुरुवात झाली। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी होणारा शासकीय महाअभिषेक मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत करण्यात आला। त्यानंतर दुपारी 12:30 वाजता मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील इनाम पाडळी या 1 नंबर सासन काठीचं विधिवत पूजन करून सासन काठ्यांच्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, प्रांताधिकारी समीर शिंगटे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी, तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, ज्योतिबा देवस्थानचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले आणि इतर मान्यवर उपस्थित होते। आजच्या यात्रेसाठी महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातून सुद्धा लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले होते। गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करत हलगीच्या निनादात सासनकाठी नाचवत लाखो भाविक यात्रेत दंग झाले होते। राज्यातील भाविकांच्या आयुष्यात आनंद आणि सुख शांती येवो अशी ज्योतिबा चरणी सदिच्छा व्यक्त केली असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं। ज्योतिबारायांचा दर्शन घ्यायला, आशीर्वाद घ्यायला येत असतो। आमच्या परिवारामध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही प्रथा आहे आणि त्याप्रमाणे न चुकता मी आज ज्योतिबारायांचं दर्शन घेतलं आणि राज्याला सुख समृद्धीकडे न्या, राज्यावरती आपली कृपा दृष्टी ठेवा अशा पद्धतीचं गारानं आज ज्योतिबा चरणी या ठिकाणी मी घातलेलं। प्रशासनाच्या वतीनं भाविकांना सोयी सुविधा देण्यात आल्या असून मागील वर्षापेक्षा यावर्षी भाविकांची संख्या मोठी असल्यानं यात्रेमध्ये उत्साह दिसून येतोय। यात्रेला मोठ्या भक्तिभावामध्ये सुरुवात झालेली आहे। सकाळी 5 वाजता शासकीय पूजा होऊन आणि त्यानंतर आता सकाळी 12 वाजता बरोबर 12 वाजता मानाची सासनकाठी क्रमांक 1 निनाम पाडळीच्या काठीचं पूजन होऊन आता काठ्यांच्या मार्गक्रमणाला सुरुवात झालेली आहे। सायंकाळी 5:30 वाजता पालखी ज्योतिबा मंदिरावरून यमाई मंदिराकडे जाणार आहे। तर लाखो भाविक आता ज्योतिबा डोंगरावरती आहेत। प्रशासनाकडून पार्किंग सुविधा असेल, वैद्यकीय सुविधा असेल, या सर्व सुविधा सर्व अशासकीय संस्थांच्या मदतीने भाविकांना दिल्या जात आहेत आणि खूप मोठा उत्साह भाविकांमध्ये आपल्याला दिसतोय आणि मागच्या वर्षीपेक्षा जास्त गर्दी यावेळी यात्रेमध्ये आपल्याला दिसून येत आहे। दरम्यान दुपारी 3:30च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावल्यानं भाविकांची काही काळ तारांबळ उडाली। चैत्र यात्रेनिमित्त आज ज्योतिबा देवाची सालंकृत सरदारी रूपात बैठी पूजा बांधण्यात आली होती। सायंकाळी 5:30 वाजता तोफेची सलामी देऊन ज्योतिबाच्या पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली। ही पालखी सायंकाळी साधारणपणे 6:30 वाजता यमाई मंदिरात जाऊन तिथं यमाई देवीचा जमदग्नीबरोबर विवाह सोहळा संपन्न झाला। यावेळी पालखीवर गुलाल खोबऱ्याची उधळण करत भाविकांनी पालखीचं दर्शन घेतलं।